चला आजचा ब्लॉग इथून सुरुवात करते. आत्ता मी अशी बसलेली आहे कारण मेकअपचं क्लायंट होतं ते झालेलं आहे आणि आता मी माझी व्हॅनिटी आवरायला घेतलेली आहे. एवढा सगळा हा पसारा आता पांगलेला आहे, पडलेला आहे, तो आवरून घ्यायचा आहे मला. जे कोणी ब्लॉग बघतात त्यांना माझे मेकअपचे फोटोज जर बघायचे असतील तर इंस्टाग्रामला सीमा मेकओव्हर आर्टिस्ट्री म्हणून माझी आय डी आहे, नक्की जाऊन तिथे चेक करा. आणि जे कोणी पंढरपुरातनं बघताय त्यांना जर आवडत असेल तर त्यांनी नक्की माझ्यापर्यंत मेकअपच्या किंवा मेहंदीच्या कुठल्याही ऑर्डरसाठी कॉन्टॅक्ट करा. मी नक्की तुमच्यासाठी हजर राहीन. चला मग आता हा सगळा पसारा आवरते आणि परत मग पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते. चला बेडरूम माझं आता आवरून झालेलं आहे. आता जाऊया आपण किचनमध्ये. आणि किचनमध्ये अर्धं काम झालेलं आहे, अर्धं काम राहिलेलं आहे. चपात्या झालेल्या आहेत, अजून भाजी व्हायची आहे आणि आरबी विराजसाठी पण काहीतरी करून ठेवायचं आहे. आणि तिथून पुढे मला परत अजून दुसरीकडे मेकअपला जायचं आहे. चला तर मग पुढचा व्लॉग कंटिन्यू करू. चल जुगाड़ क्या जुगाड़ है तो जिंदगी है. दर बस काय रे. काय केलं आज स्कूलमध्ये? टीचरांकडे पाठवलं अभ्यास करायला. तुला अजून कोणाला? दुसरं हां मला हां आणि सिद्धी चोपते. सिद्धी चोपते. अजून मला नाही माहित आपण सगळ्या पूर्ण क्लास नव्हता का? मग तुम्हाला ज्यांना काही येत नाही ना त्यांना दुसऱ्या टीचरांकडे पाठवलेलं. समजत नाही. त्यांनी करून नाही येत त्यांना त्या टीचरकडे पाठवलं. अरे सांगतोय तू, तुला लाज वाटते का? अजून सांगतोय पण तू. हां सांग त्यांना मला काहीच येत नाही म्हणून. सांग सांग ना. दे चल, सांग की त्यांना सगळ्यांना. नाही ना कसं विराज, कसं तरी वाटतं ना असं सांगायला की मला काही येत नाही म्हणून. चांगलं नाही वाटत ना? मग अभ्यास करायचा असतो त्यासाठी. हां अभ्यास केला की सगळं येतं. ऐकायचं मम्माचं, टीचरांचं. काय अभ्यास करून घेतला त्या टीचरांनी दुसऱ्या? काय नाही, काहीच नाही. मग काय बसवून ठेवलं होतं का? मग ते लावलं आम्हाला बघायला नाही मिळाला. कसं काय बघायला नाही मिळाला? फक्त एक स्टोरी बघायला मिळाली. तो कोणती स्टोरी? नेक्स्ट पाऊंडा ही. हाय झोपायचं आता? नाही मग मग का करायचं? अभ्यास करायचं? नाही मग उठायला मग आता काय करणार? आता मी पतंग उडवला. पतंग नाही आता, पिशवीचा. तू दोऱ्यांचा पसाराच घाल आता. इकडं सोड मला. हॅलो कर, हॅलो कर. हॅलो. मी आता स्कूलमधून आलो. आता घरामधून आलो. आता इथून पुढचा व्लॉग मम्मी कंटिन्यू करन. सांग. हां प्लीज
सबस्क्राईब टू माय मम्मा चॅनल. मग बोल बोल. नाही 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 बघणाऱ्यांनी सबस्क्राईब नाही करायला पाहिजे का? पाहिजे. पाहिजे ना, मग तू सांग. सबस्क्राईब करायला व्हिडिओ करा. नीट 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 इथे बघायचं कॅमेऱ्यात. चल सांग. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. लाईक करा. बाय. बाय. आता मी झोपतो. आता मी काय करू? खेळतो. लय आगाऊ झालं, लय आगाऊ झालं, लय आगाऊ. बुंगू बाय. चल चेंज करून घे. अरे तू मला नाही माहित. तुला नाही माहीत? तू कुठं जाणार ते तुला नाही माहिती. तू आता थोडा वेळ पप्पांसोबत जाणार आहे. कुठं? त्याच्यानंतर क्लासला जाणार आहे. आणि मी कुठं जाणार आहे? ऑर्डरला. हां, अभ्यास करत बसायचा खाली जाऊन. फोनिक्सचं रीडिंग करत बसायचं, रायटिंग झालेलं असेल तरी पण. कुठे चालला रे तू? दे. इथे मी दुपारचे जे काही ऑर्डर होती ती करून यायला परत निघायला संध्याकाळ झाली होती. इथे मी परत निघालेली आहे मेकअप उरकून. आणि हे जे समोर दिसतंय तुम्हाला ते चंद्रभागेचं दृश्य आहे. ही चंद्रभागा नदी आहे. ऑर्डरवरून मी घरी आले. आज दिवसभराचं शेड्यूल आज खूप जास्त बिझी होतं. दिवसभर आज काम होतं. आत्ता मी ऑर्डर संपवून घरी आले. घरी आल्यानंतर अचानक आता ठरलेलं आहे की आम्हाला उद्या गावाला जायचं आहे. त्यामुळं आता पॅकिंग करते. सकाळी जाऊन रात्री आम्ही परत वापस निघणार आहे. पण तरी पण आरवी विराजसोबत असणार आहेत, त्यामुळं त्यांचे कपडे तर घ्यायला लागणार. एक एक ड्रेस तरी एक्स्ट्रा लागणार. चला तर मग मी आता माझं काम संपवते. घर सगळं स्वच्छ करून ठेवावं लागणार. उद्या सकाळी लवकर निघायचं आहे. त्यामुळे आता मी सगळं काम आवरते. भेटू आपण परत एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.